मोठी बातमी सध्या समोर येते। काँग्रेस शहराध्यक्षाकडून पत्नीला पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। तर मुंबई युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांसाठी आता ही मोठी बातमी समोर येते। गिरगाव चौपाटी इथं पोलिसांची नाकेबंदी दिसून येते। मुख्यमंत्र्यांच्या शासकीय घराकडे जाणारे सर्व रस्ते अडवण्यात आल्याची माहिती सध्या समोर आली आहे। मुंबई युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढणार आहे। तर याच पार्श्वभूमीवर गिरगाव चौपाटी इथं पोलिसांची मोठी नाकेबंदी सध्या पाहायला मिळते। मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढला जाणार असल्यानं मुख्यमंत्र्यांच्या शासकीय घराकडे जाणारे सर्व रस्ते हे अडवण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते। मुंबई युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढणारे आणि याचमुळे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडील जाणारे सर्व रस्ते हे सध्या अडवण्यात आलेले, जेणेकरून कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हे सर्व रस्ते अडवण्यात आलेले। मात्र आता हे युवक काँग्रेसचे जे कार्यकर्ते सध्या मोर्चा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे कूच करतायत, त्यांना पोलिसांना अडवण्यात यश येतं का, कशा पद्धतीने हे आंदोलन स्वरूप घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जय पवार यांच्याकडून। जय, आपण पाहतोय युवक काँग्रेसचे कार्यकर्ते हे मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढणार आहेत, काय अधिक अपडेट? आपण जर पाहिलं तर युवा काँग्रेसच्या वतीने आज संपदा मुंडे यांच्या प्रकरणातील आंदोलन जे आहे ते होणार होतं। मुख्यमंत्र्यांच्या थेट वर्षा बंगला बाहेर खरं तर हे आंदोलन संपन्न होणार होतं। मात्र यापूर्वी आपण जर पाहिलं तर आता गिरगाव पासून ते वर्षा बंगल्यापर्यंतचा संपूर्ण हा जो रोड आहे या ठिकाणी आता मुंबई पोलिसांचा बंदोबस्त जो तो या ठिकाणी तैनात करण्यात आहे। मी सध्या त्याच गिरगाव परिसरात आपण या ठिकाणी पाहू शकता। सखोल अशी चौकशी खरं तर कुठल्याही गाड्यांमधून अवजड वाहन असेल किंवा बस असेल इतर गाड्यांमधून कुठलाही काँग्रेसचा पदाधिकारी किंवा कुठला कार्यकर्ता येऊ नये किंवा येताना काही असं पाहायला मिळतं का याची दक्षता या ठिकाणी सर्व घेतली जाते। आपण पाहू शकता एकूण एक गाड्या ज्या आहेत या ठिकाणी तपासल्या जात आहेत मुंबई पोलिसांच्या वतीने। खरं तर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी बाहेर हे काँग्रेसचं आंदोलन जे आहे ते करण्यात येणार आहे। मात्र यापूर्वी आता मुंबई पोलिसांकडनं या सर्व गोष्टींच्या ते खबरदारी घेण्यात येते। त्यासोबत गिरगाव परिसरात हा संपूर्ण पोलिसांचा बंदोबस्त आपण पाहू शकता। मोठ्या प्रमाणात पोलीस या ठिकाणी तैनात आहेत। गिरगाव चौपाटीपासून हा संपूर्ण आंदोलन जे आहे ते वर्षा निवासस्थानापर्यंत जाणार होतं। मात्र यापूर्वीच जे आहे ते काँग्रेस कार्यकर्त्यांना असेल किंवा पदाधिकाऱ्यांना ते थांबवून ते काँग्रेसचं आंदोलन जे ते आधीच थांबवण्याचा प्रयत्न जे आहे ते मुंबई पोलिसांच्या वतीने करण्यात येणार आहे। आणि यासाठीच आपण जर पाहिलं तर सध्या आता गिरगाव चौपाटीवरती मुंबई पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त होतो या ठिकाणी पाहायला मिळतो। डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळू न शकल्यामुळे हे संपूर्ण आंदोलन जे आहे ते युवा काँग्रेसच्या वतीने करण्यात येणार आहे। त्यासोबत आपण पाहिलं तर युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानुचिब यांच्या नेतृत्वात खरं संपूर्ण हे आंदोलन होणार आहे, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। आणि आपण जर पाहिलं तर 11:30ची खरं तर आंदोलनाची वेळ होती, मात्र आता आंदोलनाची वेळ सुद्धा या ठिकाणी पुढे घेण्यात आली आहे। हे आंदोलन जे आहे ते 1:30 वाजता होणार असल्याची माहिती जी आहे ते या ठिकाणी मिळते। त्यामुळे आता याच पार्श्वभूमीवर त्या मुंबई पोलीस जे आहे ते यापूर्वीच 2 तासापूर्वीपासूनच या गिरगाव परिसरात तैनात झाल्याचं पाहायला मिळतं। ठिकठिकाणी बंदोबस्त जो आहे तो लावलेला पाहायला मिळतोय। गिरगावपासून संपूर्ण वर्षा बंगलापर्यंत ह्या संपूर्ण पोलिसांचा सुरक्षा जे आहे ते या ठिकाणी करण्यात आली आहे। वर्षा बंगलापर्यंत हे संपूर्ण आंदोलन जे आहे ते पोहोचू नये याची दक्षता खरं तर मुंबई पोलिसांकडून घेतली जात आहे। आणि त्यामुळे गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगलापर्यंत जे आंदोलन जाणार आहे याला कुठेतरी यापूर्वीच थांबवण्याचा प्रयत्न मुंबई पोलिसांकडनं होताना पाहायला मिळतोय आणि यासाठी आता खबरदारी सुद्धा घेतली जाते। निश्चित आहे, त्यामुळे एकंदरीतच पोलिसांचा चोख असा बंदोबस्त या सगळ्या मार्गावर पाहायला मिळतोय। या आंदोलनासंदर्भातले अधिक अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।